डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा येथील भगत कुटुंबियांच्या निवासस्थानी मागी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। गणेशोत्सवात प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन भक्तांना केलं जातं। त्या आवाहनाला प्रतिसाद देत चालाबादप्रमाणे डॉक्टर जगदीश भगत यांच्या घरी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होत आहे। ज्यात शाडू मातीने बनवलेली गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि कृत्रिम तलावात या मूर्तीचा विसर्जन करण्यात आला। यावेळी जगदीश भगत यांचे मित्रपरिवार आणि परिसरातील भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। डॉक्टर जगदीश भगत, डॉक्टर किशोरी जगदीश भगत, ॲडव्होकेट चिन्मय भगत, अंकिता चिन्मय भगत आणि तन्मय भगत यांनी भक्तिभावाने बाप्पाची आराधना केली। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज गणपती साजरा आम्ही दरवर्षी गणपती साजरा करतो। आता 16 वर्ष झाले, हा 16वा वर्ष चालू आहे। आपण गणपती साजरा करतोय दरप्रमाणे दीड दिवसाचा आपण गणपती साजरा करतो आणि जोराशोराने आपण साजरा करतच असतो। आणि आपण दर दीड दिवस हा पूर्ण जल्लोष असतो। पाहुणे येतात, सगळेजण येतात आणि आपण दरवर्षी इको फ्रेंडली हे विसर्जन पण करतो। आपली शाडू मातीची मूर्ती असते आणि आपण इथेच आपल्या घराबाहेर आर्टिफिशियल तलाव बनवलाय आणि तिथेच आपण विसर्जन करतो। मी पण आपले जे प्रत्येक आजूबाजूचे सोसायटी आहे त्याच्यामध्ये पण हे असतात, आता मंडळ आहे तर त्यांना पण आपण सांगितलं की शाडू मातीचीच करायची मूर्ती आणि इको फ्रेंडलीच आपण हे करतो, विसर्जन करतो। मी प्रशासनाला नक्कीच दरवर्षी होणाऱ्या या माघ महिन्याच्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने मी भगत कुटुंबियांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीचा गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण बचत करण्याचा जो प्रयास त्यांचा आहे त्यांना खूप पोषकपणे ते लोकांनी ते राबवत आलेले आहेत आणि त्यांना त्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा पण देतो आणि त्या पर्यावरणाचं राखण करतात म्हणून त्याच्याबद्दल त्यांच्या मला कौतुक पण करतो। दुसरं, तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला एक निवेदन करणार इच्छितो की डोंबिवली येण्याचा तो प्रवास आहे मुंबईवरनं एवढ्या लांबून, तो प्रवास सुखकर करण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे प्रशासनाने तो नक्की करायला पाहिजे। कारण येण्यासाठी मला 4 तास लागले आता मुंबईवरनं इकडे येण्यासाठी। तर निवेदन करणार मी या तुमच्या माध्यमातून निवेदन करतो की तो प्रयत्न नक्की त्यांनी करावा, त्याच्यामुळे ना आणखीन त्यांचा सुखकर गणेशोत्सव साजरा होईल आमच्याकडे।